हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. पण अजूनही लाडक्या बहिणींनो, जून महिना संपला तरी सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. यामध्ये सरकारचा नवीन मोठा क्रांतिकारक निर्णय आलेला आहे आणि या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आनंदाची बातमी म्हणजेच काय, की ज्या ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी आहे यांच्यासाठी सरकारने विशेष निधी आणि बरेच काही योजना अस्तित्वात आणलेल्या आहेत. हा निर्णय कालच झालेला आहे. सगळं तुम्हाला विथ प्रूफ सहित दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि ही जी न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये घेण्यात आलेली आहे. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं, की जी लाडकी बहीण योजना आहे याचा जी-आर अजून प्रसिद्ध झालेला नाहीये. आज आहे 2 जुलै आणि जो जून महिना संपलेला आहे, या जून महिन्याचा जी-आर अजूनही प्रसिद्ध झालेला नाहीये. तर तो कधीपर्यंत होईल मी तुम्हाला कालच सांगितलं लाडक्या बहिणींनो, 8, 9, 10, 11 या तारखांमध्ये काय होईल, जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर 13, 14, 15 या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील म्हणजे होतील, ही सुद्धा तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता अनेक युट्यूबर्स आणि अनेक प्रसार माध्यमे म्हणत आहे, की लाडक्या बहिणींना 3,000 भेटणार की ₹1500 भेटणार. तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ₹3,000 भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त जून महिन्याचेच काय मिळतील? ₹1500 मिळतील. फक्त आणि फक्त 1500. ₹3,000 तुम्हाला भेटणार नाहीये. कोणताही युट्यूबर सांगत असेल, की लाडक्या बहिणींनो, जून आणि जुलैचे 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटतील, तर ते भेटणार नाहीये. बट आपण सरकारला मागणी करू शकतो, की बाबा आता येणाऱ्या कालावधीमध्ये शेतीसाठी काहीतरी लागणार आहे. मुलांचं स्कूल आहे, मुलांचं आरोग्य आहे, मुलांच्या बॅग्स आहे, मुलांचे पुस्तक आहे. यासाठी जर सरकारने लाडक्या बहिणींना 1500 प्लस 1500 जून प्लस जुलै असे 2 महिन्याचे पैसे दिले, तर हे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि खुशीची खुशखबर असणार आहे. म्हणून सरकारने लाडक्या बहिणींना ₹3,000 द्यावे, ही मागणी लाडक्या बहिणींकडनं मी सरकारकडे करतोय. पण लाडक्या बहिणींनो, जर असं सरकारने केलं नाही, तर आपल्याला फक्त आणि फक्त जूनचेच ₹1500 मिळतील आणि ते कधीपर्यंत? 13, 14, 15 या तारखांमध्ये. आणि बघा लाडक्या बहिणींनो, जी न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, कालची न्यूज आहे, मंत्रिमंडळामध्ये झालेला निर्णय आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारचा क्रांतिकारक निर्णय. मंत्रालयात स्वतंत्र कक्ष तुमच्यासाठी उभा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, लाडक्या बहिणींना पैसे योग्य पद्धतीने वितरित करण्यासाठी सरकारने स्वतंत्र कक्ष बनवलेला आहे. विशेष निधी सुद्धा त्याला मंजूर केलेला आहे आणि बरेच काही योजना सुद्धा तुमच्यासाठी अस्तित्वात आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता कमी होऊ लागताच महायुती सरकारने आता लाडक्या बहिणीसाठी आणखी एक क्रांतिकारक योजना आणलेली आहे. कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून या ई-के-वाय-सी मुळे म्हणा किंवा त्याच्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा 82 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेपासून आपलं मन आहे बाजूला सरकवलं होतं आणि सरकारवरचा जो विश्वास आहे तो कमी होऊ लागला होता. याच्या माध्यमातून सरकारला वाटलं, की बाबा या लाडक्या बहिणींचा जर आपल्याला सपोर्ट भेटला नाही, तर पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून लाडक्या बहिणींवर योजनांच्या आणि सवलतींचा वर्षाव करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. स्वतंत्र मंत्रालयामध्ये म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमची आता जबरदस्त लॉटरी लागणार आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांना महिन्याला ₹1500 देण्याच्या योजनेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची लोकप्रियता महिला वर्गात कमालीची वाढली होती. या योजनेमुळे महायुतीला पुन्हा सत्तेवर आणले. मात्र योजनेच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने काही नियमांच्या माध्यमातून सुमारे 82 लाख महिलांचा जो अनुदान आहे तो रद्द करण्यात आला आणि याच्याचमुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष वाढीला आला. पण हा असंतोष वाढल्यानंतर लाडक्या बहिणींना असं वाटलं होतं, की सरकार आता आपल्याला विसरत आहे. पण सरकारनं काय केलं, लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता कमी होऊ लागताच महायुती सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी एक क्रांतिकारक योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींवर योजनांचा आणि सवलतींचा वर्षाव करण्यात येणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता ज्याही बहिणी ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करत आहेत किंवा शहरी भागामध्ये सुद्धा वास्तव्य करत आहेत आणि अशा बहिणींना जर आता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वतः स्वावलंबी बनायचं असेल, तर सरकार तुम्हाला खूप काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. खूप काही गोष्ट. बघा याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी येणार आहेत बघा लाडक्या बहिणींनो. आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खूप काही संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जर संधीचा तुम्ही योग्य परिपूर्ण त्याने फायदा उचलला, तर तुम्हाला या ₹1500 ची गरज नाही. तुम्ही अजून 4 लोकांना कामावर ठेवू शकता. या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींनी करून घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ग्रामीण भागातील शेतमजूर महिलांना शहरी भागातील महिलांप्रमाणे सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. बरोबर? ग्रामीण भागातील महिलांना
शहरी भागातील महिलांप्रमाणे स्वावलंबी करण्यासाठी योजना आहेत आणि असं नाही की बाबा ग्रामीण भागांसाठी आहे. शहरी भागातील महिला आहेत, ज्या सक्षम नसतील, स्वावलंबी नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना असणार आहे. भूमिहीन तसेच पारंपरिकपणे शेतीचा भाग न मानल्या तसेच मोबदल्यासाठी किंवा मोबदल्याशिवाय पिकांची लागवड, बियाणे उत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधमाशी पालन, चारा लागवड, मासेमारी, मत्स्यपालन, रेशीम उत्पादन, गांडूळ उत्पादन, फळबाग, फुलशेती, मशरूम लागवड, कृषी वनीकरण, कोणत्याही जमिनीचा किंवा तिच्या भागाचा चराईसाठी किंवा खतांसाठी वापर, सर्व प्रकारचे कंपोस्ट खत किंवा स्वयंरोजगार, भाडेतत्वावरील शेती, वाटणी शेती किंवा स्थलांतरित शेतीसह इतर प्रकारच्या लागवडीद्वारे चालवल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही शेती कामाशिवाय किंवा विषयक तसेच मालकी हक्क किंवा उपभोग हक्कांच्या आधारे गौण किंवा गैर लाकडी वन उत्पादक संकलन किंवा वापर किंवा विक्री अशा इतर शेतीपूरक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांचा दर्जा देतानाच अनेक सवलती योजनांची मेजवानी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजे विचार करा, इतक्या ज्या आता मी तुम्हाला नावं सांगितलेली आहे, पिकाची लागवड, बियाणे उत्पादन आहे, पशुपालन आहे, कुक्कुटपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहेत. या गोष्टींमध्ये आता बहिणींना अनेक अनेक सवलती दिल्या जाणार आहे आणि त्यांना प्रोत्साहित केलं जाणार आहे, की तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला सबसिडीज दिल्या जाईल, तुम्हाला वेगवेगळे स्कीम्स दिल्या जाईल. त्याच्या माध्यमातून तुम्हाला लाडक्या बहिणींनो या गोष्टी करायला काय होईल म्हणजे मदत होईल आणि तुम्ही स्वावलंबी आणि सक्षम बनू शकता. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी आहे, ही ई-के-वाय-सी सुरू होणं अपेक्षित होतं जून महिन्यामध्ये. कारण की सरकारचा जो जी-आर होता त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं, की दर महिन्यामध्ये दर महिन्यामध्ये म्हणतो दरवर्षी जून महिन्यामध्ये आपण ई-के-वाय-सी सुरू करणार आहोत. पण ती ई-के-वाय-सी सुरू झाली होती का? नाही. तर ही जी नवीन ई-के-वाय-सी आहे, आता आपल्याला प्रत्येक बहिणीला करायची आहे. म्हणजे कोणी करायची आहे याचं उत्तर मी काय दिलं? प्रत्येक बहिणीला. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नव्हती त्यांना, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आहे त्यांना, ज्या बहिणीचा ई-के-वाय-सीमुळे लाभ बंद झाला त्यांनी, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही त्यांनी, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी अर्धवट राहिली, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आणि त्याच्यानंतरही त्यांचा लाभ सुरू आहे. प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणी नाही सोडून द्या. हे कोणी नाही तर सोडूनच द्या. फक्त मी एवढंच सांगतो, की ज्या बहिणींना लाभ सुरळीत सुरू ठेवायचा आहे, त्या प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करणं अपेक्षित आहे. मग याची शेवटची तारीख कधी होऊ शकते? 31 जुलै ही शेवटची तारीख होऊ शकतं आणि जुलै महिन्यात तुम्हाला ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. अजून सुरू झालेली नाही. जेव्हा होईल मी त्याच्यासाठी संबंधित व्हिडिओ बनवेल. बरोबर? बघा लाडक्या बहिणींनो, मी सरकारचा तुम्हाला क्रांतिकारक असा निर्णय आत्ताच सांगितलेला आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामीण आणि असो की शहरी भाग असो, याच्या माध्यमातून तुम्ही या स्कीमचा फायदा घेऊन हे आता 2-3 दिवसांमध्ये काय होईल, कालच निर्णय झाला. याला इम्प्लिमेंट व्हायला अल्मोस्ट हा महिना लागेल आणि जेव्हा हा योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होईल, तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतो, कशा पद्धतीने आपण फायदा घेऊ शकतो, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. एक स्वतंत्र डिपार्टमेंट ओपन झालेलं आहे. त्याचं नाव असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले डिपार्टमेंट आणि याच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले हे सुद्धा एक डिपार्टमेंट असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुम्हाला स्वावलंबी बनवलं जाणार आहे आणि हा जो लाडकी बहिणीचा योजना आहे, जो जून महिन्याचा 24वा हप्ता हा तुम्हाला 13, 14, 15 या तारखांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत हा सरकारचा क्रांतिकारक निर्णय पोहोचवा. अन्यथा ज्या बहिणी आतापर्यंत वंचित राहिलेल्या होत्या, त्याही पुढेही वंचित राहतील असं करू नका. चला तर लाडक्या बहिणींनो, आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री